सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतला राडा, पोलिसांवर आरोप आणि अचानक सातारा एसपींची बदली। याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे। मी हिशोब चुकता करण्यात खूप चांगला आहे। त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय आणि सातारा एसपींच्या बदली मागे शिंदे आहेत का, हे सगळं समजून घेऊयात या रिपोर्टमधून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। गेल्याच महिन्यात आणि अधिकारी बदलीचा आदेश निघाला त्याच्या बरोबर एक महिना आधी म्हणजेच 20 मार्चला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा राडा झाला होता। या निवडणुकीत संख्याबळ असूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पराभव झाला आणि भाजपच्या उमेदवारानं जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला। या निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिसांवर धक्काबुक्की आणि गैरवर्तनाचे आरोप केले। मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंदाबा पाटील यांनी याविषयी नाराजी बोलून दाखवली। अगदी हे प्रकरण विधिमंडळात सुद्धा तापलं आणि सातारा एसपींवर कारवाईची मागणी झाली। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी त्यावेळेस निलंबनाचे निर्देशही दिले, मात्र त्याला सभापती राम शिंदे यांनी स्थगिती दिली। त्यामुळे हा मुद्दा केवळ स्थानिक न राहता राज्य स्तरावर गेला। विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींनंतर, शिंदेंच्या शिवसेनेच्या निलंबनाच्या मागणीनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं असं सांगितलं गेलं। तर काहींचं म्हणणं असंही होतं की ते अर्जित रजेवर होते। पण असो, त्यातलं वास्तव हेच होतं की या सगळ्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या राड्यानंतर तुषार दोशी, जे साताऱ्याचे एसपी आहेत, ते 10 दिवस कामावर नव्हते, रजेवर होते आणि रजेवरून कामावर परतताच 2 आठवड्यातच त्यांच्या बदलीचा आदेश निघालाय आणि साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांची अचानक बदली करून सांगलीला पाठवण्यात आलंय आणि त्यांच्या जागी पुण्याचे डीसीपी निखिल पिंगळे यांची सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ही बदली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या दिवशी करण्यात आली। यामुळे या निर्णयामागे राजकीय दबाव होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय। साताऱ्यातल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी एकदा स्पष्ट शब्दात म्हटलं होतं की जिल्ह्यात जे काही घडलं ते खालच्या पातळीचं राजकारण आहे। कार्यकर्त्यांचा अपमान झाला तर शिवसैनिक जागा होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी हिशोब चुकता करण्यात खूप चांगला आहे। आता शिंदेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय, कारण सातारा हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा मानला जातो। त्यातच साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वाद, हिशोब चुकता करण्याचं शिंदेंचं वक्तव्य आणि मग एसपी तुषार दोशींची बदली हे केवळ योगायोग आहेत की मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग, याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच